जय श्रीराम मित्रांनो सगळ्यांना. मला जास्त काही कॅमेऱ्यासमोर तर बोलता येत नाही. हा माझा पहिला युट्यूबचा व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्ही पण थोडंफार समजून घ्या. अं, मला जास्त काही बोलायचा अनुभव नाही कॅमेऱ्यासमोर अथवा किंवा काही आधी मी कधी काही केलेलं नाही. बट जस्ट एक नवीन काहीतरी प्रयत्न म्हणून मी एक युट्यूब चॅनल माझं नवीन चालू करतोय. जे की एक असा विचार आहे युट्यूबच्या मागचा की सगळ्यांसाठी हेल्प होईल. आता माझ्यासारखेच अनेक जण आहेत ज्यांना लोकांसमोर बोलता येत नाही अथवा स्वतःच्या भावना काही व्यक्त करता येत नाही. त्यांच्यासाठी एक जस्ट एक हेल्पफुल चॅनल असं यूज करते की हवा त्यांनी त्यांचे जे जे काही प्रॉब्लेम्स असतील, जे काही त्यांच्या मनातले प्रॉब्लेम्स असतील म्हणा किंवा काही अडीअडचणी किंवा एनिथिंग, जे ते पूर्ण जगाला शेअर नाही करू शकत, असे काही प्रॉब्लेम आहेत की जे आपण आज इथं डिस्कस करू. त्यासाठी हे चॅनल मी ओपन करत आहे. आता मी माझे नाव डायरेक्टली सांगू शकत नाही. जस्ट एक असं मिस्टरी ठेवायचे, लगेच ते डिस्क्लोज नाही करणार. पण हा, वेळ आल्यावर नक्की करेल. या चॅनलवर आपण असं काही कंटेंट किंवा काही क्रिएट नाही करणार. जे आपलं नॅचरली फ्लो असेल तेच आपण करायचं ट्राय करणार आहे. जसे की कोणाची काही स्टोरी असेल, कोणाला काही शेअर करू वाटत असेल किंवा कोणाचा काही चांगला अनुभव असेल तो शेअर करू वाटत असेल, तुम्ही कमेंटला मेन्शन करू शकता किंवा माझ्या इंस्टाग्राम चॅनलला नक्की शेअर करू शकता. ते मी इथं माझ्या युट्यूबला मी शेअर करेन, जे की कोणाच्या ना कोणाच्या नक्कीच एक ना एक टाइम कामाला येणार आहे. कोणाची ॲडवाईस असेल किंवा कोणी काही अनुभव असा असेल ज्याचा ते समोरच्याला काम येईल. सो आज माझा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे मला जास्त काही बोलता येत नाहीये किंवा काही सुचतही नाहीये. जे जे येते ते बोलून टाकतोय. त्यामुळे आय होप की तुम्ही समजून घ्याल आणि या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराल आणि तुमचा चांगला सपोर्ट मिळावा अशी अपेक्षा ठेवतो. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी इथेच असतो. आय मीन इथे म्हणजे पुण्यात. मी प्रॉपर पुण्यातलाच आहे. वाहुली माझं गाव प्रॉपर. पण आता काही जॉबमुळे मी आता पिंपरी चिंचवडमध्ये राहते. मी माझं शिक्षण मेकॅनिकल झालेलं आहे. आता मी चांगल्या जॉबला पण आहे, डिझाईन इंजिनियर. असं एक चॅनल क्रिएट करायचा मेन मोटिव्ह हेच की हा एक हॉबी म्हणू शकता किंवा एक एव्हरेज म्हणू शकता किंवा मी माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे मी खूप जास्त इंट्रोवर्ट आहे. मला लोकांशी कनेक्ट व्हायला खूप जास्त टाइम लागतो. चॅनलचा मोटिव्ह हाच की हा मी एक टाईप लोकांशी कनेक्ट होईल, लोकांना काही हेल्प लागली तर मी त्या चॅनल थ्रू हेल्प करेन. सो हा तुमचा माझा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे मी काय बोलतो मला पण ऍक्च्युली कळत नाही. हे काही स्क्रिप्टेड नाहीये. जे ऑन द स्पॉट जे मला डोक्यात येते ते मी बोलत आहे.
सो जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल किंवा ज्याला कोणाला आवडला असेल तर त्यांनी नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडेही काही अनुभव असतील तर ते कमेंटला नक्की शेअर करा किंवा माझ्या इंस्टाग्रामला मला DM करा. मी इंस्टाग्राम पेजचे नाव किंवा मेन्शन करेलच डिस्क्रिप्शन मध्ये. तर तुम्हाला कुठल्या आयुष्यात म्हणजे असं नाही की मी खूप जास्त मोठा सजेशन देऊ शकतो, हा, पण काही प्रॉब्लेम असे असतात की काही तुमच्या आधी काही लोकांनी फेस केलेले असतात, ते नक्कीच सजेस्ट करू शकतात. आणि मी असं म्हणत नाही की मी खूप चांगले सजेशन देतो. ऍक्च्युली मी जास्त मिस्टेक केल्यात आणि मिस्टेक मधूनच माणूस शिकतो. त्याच्यावर एक ॲज अ बिग ब्रदर मी काही सजेशन नक्कीच देऊ शकतो. मग तुम्ही त्यांच्या शिक्षणाबद्दल असू द्या, करिअरबद्दल असू द्या, एनिथिंग यू कॅन आस्क डिरेक्टली. युट्यूबच्या कमेंट्स आहेत, इंस्टाग्रामला DM आहे. सो विदाउट एनी हेजिटेशन यू कॅन आस्क एनिथिंग. सो आत्ता आपण फिरत आहे, आत्ता आपण आहे डांगे चौकात. आता डांगे चौकातून आपण महादेवाचं मंदिर आहे, आता मी नाव विसरलो, तिकडे जाऊ आणि तिथून रिटर्न. धनेश्वर धनेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तिथून आज जर गेलो तर इकडे एक धनेश्वर म्हणून मंदिर आहे. तसेच आपण याच्यावर जसं एकमेकांशी कनेक्ट होणार, एकमेकांशी विचार शेअर करणार आहेत, तसेच आपण नवीन 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 ठिकाणी पण जाईल, ते नवीन नवीन प्लेसेसला पण व्हिजिट करेल. तसे ते पण नवीन गोष्टी एक्सप्लोर होतील. तसेच ते मी युट्यूबमध्ये नक्कीच शेअर करेल. मोस्ट ऑफ दी पुण्यातल्या लोकांनी ऑलमोस्ट इथे सगळं फिरून ठेवलेलंच असेल, पण जे पुण्याच्या बाहेर आहेत किंवा ज्यांना जास्त व्हिजिट करता येत नाही, मी त्यांच्यासाठी नक्कीच करेल. फक्त तुमचा सपोर्ट असू द्या. ट्रोलिंग जास्त करू नका, नवीन असल्यामुळे. ट्रोलिंग करा, ट्रोलिंगचा काही विषय नाही म्हणा, सोशल मीडियावर तर चालूच असणार. तर सगळ्यांना तर आपण शांत नाही बसू शकत ना. या चॅनलवर आपण पॉलिटिक्स डिस्कस करू, जिओ पॉलिटिक्स डिस्कस करू, आपण सायकोलॉजी डिस्कस करू. म्हणजे जे टॉपिक असं ट्रेंडिंगला असतील किंवा बेस्ट वाटतील ना, आपण ते टॉपिक आपण डिस्कस करायचो. जस्ट तुम्ही मला क्वेश्चन करा, DM करा, आज हा टॉपिक डिस्कस करू, आज तो टॉपिक डिस्कस करू. माझ्या इन्फॉर्मेशन नुसार जेवढं मला माहित असेल ते नक्कीच मी शेअर करेल, किंवा अजून कोणाला माहित असेल तर तेही मी शेअर करेल. त्यांनी मला DM करा.
आज पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे जास्त काही डिस्कस करत नाहीये किंवा मलाही जास्त काही बोलता येत नाहीये किंवा जास्त टॉपिकही भेटत नाहीये मला की काय कोणत्या टॉपिक बद्दल डिस्कस करावं. जस्ट एक इंट्रोडक्शन म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. इथून पुढे व्हिडिओ बनवत राहील कन्सिस्टंटली. माहित नाही मला आता हा व्हिडिओ कसा बनला आहे किंवा मी कसं बोललो आहे, अथवा मला हेही माहित नाही की मी काय काय बोललो आहे. आता जे बोललो आहे ते या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. स्वतः हा व्हिडिओ आणि तुम्ही बघा. तुम्हाला आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर डिस्कस करायला आवडेल. सो आजचा व्हिडिओ एवढाच. भेटू आपण पुन्हा एकदा उद्या नवीन व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.